आज उपस्थित माझ्या समितीमधले आमचे राष्ट्रीय विश्वस्त शिरीष दादा शेट्टी, माझे सेक्रेटरी रामन सोळे, राष्ट्रीय समितीमध्ये ज्यांची आत्ताच निवड झाली आहे ते आमचे प्रकाश दादा गुप्ते, सातारा समाजाचे अध्यक्ष देशपांडे साहेब आणि सर्व काही बंधू भगिनी. राजधानी साताऱ्यातून जाम जावं मला फार क्रेज होती. राजधानी सातारा असं म्हणजे मी फक्त त्याचा उडत आलो तरी गेलो पण त्यापासून मी बघितलं ना त्याच्याची वाईट वेगळी मस्त. साताऱ्याची कनेक्टिव्हिटी माझी त्या शरीर दादामुळे आणि दुसऱ्या गौरव ते आमच्या सर्व सभा असतात, कार्यक्रमांना माझ्याबरोबर असतात, मला मार्गदर्शन करत असतात. आणि CKP तरुण व्यावसायिकांवरती माझं असं प्रेम असल्यामुळे हा मुलगा ही मुलगी मेहनती बायको हे दोघे जे करतात अतिशय मेहनती आहे ते दोघे लोक हाणाने येत असतात. आणि बाकी आज एक नवीन सर्व तुमची ओळख झाल्यामुळे माझा परिवार मोठा झाला म्हणजे आनंद आहे मला. सुरेशने सांगितलं की आम्हाला बोलवलं की आम्ही जातो ह्या गोष्टीसाठी हीच संधी असते मला माझ्या समाज बांधवांना भेटण्याची. राष्ट्रीय अध्यक्ष वगैरे नाव जरी असलं याला तरी CKP समाजामध्ये आपण प्रत्येकाकडे एकमेकांचे नाते म्हणजे मी घर सांगतो आपण सगळीकडे 10 मिनिटं कोपऱ्यात जाऊन बोललो ना तर तुम्ही माझ्या आईकडे किंवा वडिलांकडे नातेवाईक फिरला म्हणजे म्हणजे आपण हे समाज म्हणजे भलं म्हणून कुटुंब आहे असं म्हणतो. त्या कुटुंबासाठी मी काम करतो तुमचा कुटुंबीय म्हणून ही एवढी भावना असते. कुठेही जातो भारतात सर्वत्र जातो म्हणजे ज्ञाती संपर्क अभियान हा एक कॉन्सेप्ट तिथं सुरू केला तो ह्यासाठीच की पहिलं कसं होतं की सातारा समाजाने काय कार्यक्रम ठेवला आम्ही झाला कोल्हापूर आणि मुलाचा आम्ही झाला आम्ही असं विचार केला की आता कुठे कुठे कार्यक्रम होत असतो जिथं नसेल त्यांचा काय मग आम्ही औरंगाबादला गेलो कोल्हापूर सोलापूर प्रत्येक ठिकाणी जाण्याचा प्रयत्न केला एवढ्यासाठीच की या निमित्तानं तिकडची मंडळी एकत्र आली आणि मग तिकडे समाज कामात कशी ॲक्टिव्हिटी नव्हती सुरू करण्याचा प्रयत्न आम्ही केला. प्रत्येक ठिकाणी होईल असं नाही प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम दिले. आता मला दादांकडनं कळलं की ह्या इथे असलेल्या सगळ्यांची मुलं पुण्यामध्ये मुंबईमध्ये परदेशामध्ये आहे मग कार्यक्रम काय करणार करून नसलं तर काय करणार ते मी त्यांना आता एक साधं मस्त सोल्युशन दिलं आहे. म्हटलं चाय पे 4 करा महिन्यात एकदा बोलायचं की फक्त 4 पेला भेटा काहीच करायचं नाही. त्या घरच्या गृहिणीला काही पोहे पण करून द्यायचं नाही उपमा पण करून द्यायचं नाही काही त्रास द्यायचा नाही. एक असा दिवस करतो आणि फक्त 4 वेळा भेटा त्या निमित्ताने महिन्यात एकदा भेट विषयी काही नाही गप्पा मारला फक्त भेटण्याचं सुख दुःख शेअर करून घ्यायची. कारण त्याचं रिझन असं आहे की आपले व्हॉट्सअप ग्रुप असतात व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण आपल्या एखादं वाक्य टाकतो ते वाक्याला तुम्ही तुमच्या इमोशननी वाचता. म्हणजे आता एखाद्या राजकीय परिस्थिती भाष्य केलं फॉर एक्झाम्पल की हा नेता काय बरोबर काम करत नाही आहे तर तुमच्या मनात काय माणूस आहे समीर गुप्ते कसं लिहितो बघा आपल्या त्याच्याबद्दल. परंतु मी जेव्हा सांगतो आहे ना तेव्हा त्यांना कळतं अरे ह्याचा भाव काहीतरी वेगळा आहे. हा भाव तुम्ही व्हॉट्सअपवरती एक्सप्रेस करण्याची अजून टेक्नॉलॉजी आली नाही त्यामुळे एकमेकांना भेटण्याने जे साध्य होतं ते व्हॉट्सअप किंवा कोणत्याही समाज माध्यम साध्य करू शकत नाही. हां समाज माध्यम तुम्हाला दाखवतो की एवढी लोक आपली आहेत बरं का. कार्यक्रमाला किती लोक येतात म्हणजे ज्या शहरामध्ये मी राहतो म्हणजे माझा एकदा तुम्ही गंमत म्हणून सगळ्यांनी माझा मोबाईल बघा व्हॉट्सअप ग्रुप बघा माझे कमीत कमी CKP समाजाचे 100 व्हॉट्सअप ग्रुपवर आहे 100 नावं बघा त्या ग्रुपची म्हणजे काही आडनावांची पण आहे. आमच्या गुप्त्यांचा एक ग्रुप आहे त्याला आम्ही ग्रेट गुप्ते म्हणतो आम्ही नाही सुरू केलं ना पण असं आहे. मग गेट टुगेदरला हे ग्रेट टुगेदर किती येतात 20-25 येतात. पण माझं म्हणणं असं आहे की असं समाज माध्यमावर राहण्यापेक्षा असं छोट्या छोट्या बैठका जरी झाल्या तरी आपल्याला एकमेकांचे विषय कळतात विचार कळतात ओळखी होतात. आज आपण सगळ्यांनी एकमेकांची ओळख करून घेतली आणि मला जाणवलं कोण काय काम करतं. मला कळलं की संतोष हाऊसकीपिंग मटेरियलमध्ये हे मटेरियल आम्हाला केवढं लागत असतं. मग मी माझी एजन्सी जी आहे हाऊसकीपिंगची मी त्यांना जर विचारलं की अरे हा असं माझ्या कुटुंबातला एक माणूस आहे ह्याचे प्रोडक्टसुद्धा चालतील का आणि त्याला चालले तर कोणाचं तरी भलंच होणार ना हे मला कधी कळलं. आज मी इथे आलो नसतं आलो तर मला आजपर्यंत नसतं कळलं. त्यांनी प्रयत्न केले असतील कुठे कुठे समाज माध्यमांवर पोस्ट करायचे ते केले असतील परंतु पोचलंच नाही ना आमच्यापर्यंत. मी काय करतोय तुमच्यापर्यंत पोचण्याचा मार्ग हाच आहे. आता मी समाजकार्य काय करतोय मी सांगायला इथे येत असतो. आज समाजातल्या तरुणांसाठी आम्ही बऱ्यापैकी मी कार्यरत असतो म्हणजे
प्रत्येक समाजाच्या अध्यक्षांनी कळलं साहेब तरुणांवर फोकस करून काम करा. कारण हळूहळू समाजाकडे येण्याचा कल कमी होत चालतो. ह्या बॅकग्राऊंड म्युझिक मस्त आपल्याला. तर त्या मुलांसाठी कार्यक्रम करताना काय करायचं, त्यांना त्यांच्या आवडीचे कार्यक्रम ठेवले. आपण आपल्या वक्तृत्व स्पर्धा ठेवल्या तर ते मुलं येणारच नाही. मग त्यांना सांगा तुम्ही तुमचे कार्यक्रम ठेवले. आता मी कोणते कोणते कार्यक्रम करतो तुम्हाला माहिती आहे. मग तुम्हाला माझी ओळख जर असेल तर सिक्की फूड फेस्ट नावाचा कार्यक्रम हा फक्त आणि फक्त या भगिनी बसल्यात ना यांच्या ताकदीवरती चालू केलं. शिरीष कणेकर आहेत ना, फार उत्तम लेखक होऊन गेले. त्यांनी एक वाक्य फार सुंदर सांगितलं. त्यावेळेस CKP म्हणून जन्माला आली आणि सुगरण नाही अशी बाई या जगात नाही. बरोबर बोललो. हे वाक्य जर तुम्ही धरलं ना मनामध्ये, तुमच्या घराघरामध्ये CKP फूड फेस्टिवल आहे. आज CKP समाजाचे पुरुष वेगवेगळ्या ठिकाणी उच्च पदस्थ असतात. कधी कधी त्यांच्या बायका आज जॉब पण करत असतात आणि आवडीने जेवण पण बनवत असतात. मुलं आपली व्यवसायामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या घरामध्ये एक मोठा कमर्शियल ऑपॉर्च्युनिटी आपल्या घरात आहे आणि ती म्हणजे आपल्या उत्कृष्ट जेवणाची. ती आपण लोकांपर्यंत कधी आणणार आहोत असा विचार केला 2014 साली. आणि त्यानंतर आजवर म्हणजे मला वाटतं की 30-35 CKP फूड फेस्ट झाले असतील. प्रत्येक फूड फेस्टमध्ये 60 ते 70 स्टॉलधारक असतात. बरोबर आहे. 60-70 म्हणजे 35. असंच आपण विचार केला तरी मला कळतं की काही हजार व्यावसायिक माझ्याकडे येऊन गेले. तर आता 300-400 तर मला असे दिसतात की व्यवसायात आता एकदम सेटल झाले. म्हणजे जर मी कधी फक्त असं विचार केला ना की मी CKP मसाल्यांचंच प्रदर्शन ठेवीन तर गौरवसारखे 20 जण येतात या व्यवसायामध्ये. यशस्वी स्ट्रगलर नाही आहेत. ते प्रयत्न करतो, आईने पॅकेट भरून दिलं म्हणून विकायला लावलं असं नाही आहे. पोरं मेहनत करून ते विकतात आणि त्यांच्या मालाला खप आहे. त्यांच्या मालाला खप काय आहे तर त्याचं कारण परत तुम्ही सुगरणी आहात. तुम्ही जे काही त्यांना दिलं आहे ना त्याच्यातनं ते त्यांच्या पॅकेटमध्ये भरले. त्या पॅकेटमध्ये त्या पदार्थाची चव आहे, त्या पदार्थाची गुणवत्ता आहे, त्या पदार्थामध्ये CKP संस्कार आहेत. ते लोकांना आवडते. म्हणजे तुमच्याकडे कला आहे. जर तुम्हाला मुलाला घरामध्ये मुलगा मुलगी असेल, अरे काय आई काय करू, काय बाबा काय करू, काही हरकत नाही. त्याला सांगा केटरिंग सुरू कर. 10 माणसांचं कर, 20 माणसांचं कर, पण सुरू कर. हा म्हणजे उत्कृष्ट बिझनेस झाला. व्यवसायामध्ये आलं पाहिजे आपण. म्हणजे एक काळ असा होता की आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नोकऱ्यांमध्ये दिसायचं. सेल टॅक्सच्या ऑफिसमध्ये गेलो की चिटणीस, पोटणीस, तामणे, अरे काय भारी आडनाव दिसायची. कस्टम्समध्ये जर तुम्ही गेला असाल त्यावेळेला आपले किती लोक आवडी दिसते. पण हळूहळू या सगळ्या रिझर्वेशनमुळे आपली संधी गेली. आज आपण ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये नाही आहोत, आज आपण सरकारी नोकऱ्यांमध्ये नाही आहोत. आजही मला असं वाटतं की आपल्या मुलांनी UPSC करावी. कारण CKP समाज हाच मुळे ॲडमिनिस्ट्रेशनचा प्रशासकीय कामं करणारा समाज आहे. तुमच्या आमच्या आडनावं काय शिकारखाने काहीतरी त्यांनी कोर्टाने शिकारखाना चालवला. समीर गुप्ते पांढरे ॲडमिनिस्ट्रेशन त्यावेळेला स्पाय सर्व्हिसमध्ये असतील, चिटणीस आहेत, सेक्रेटरिएट. म्हणजे तुम्ही आपली आडनावं जर बघितलं ना तर आपल्याला कळतं की आपण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्किल्स आपल्याकडे आहेत. आणि हा एक जेनेटिक एक्सलन्स असतो. जेनेटिक एक्सलन्स म्हणजे समजून घ्या तुम्ही की एखादा लहान पक्षाचा तुझं आपल्याला मिळतं ना कधीतरी, आपण त्याला वाढवतो, मोठं करतो आणि ते उडून जातं. त्याला माहीत नसतं आपले आईबाप कोण आहेत. पण साला घरटं ते बरोबर त्यांच्या जमातीसारखंच बांधतं. त्याला कोणी शिकवलेलं नसतं घरटं कसं बांधायचं. म्हणजे वेगळ्या पक्षात बोललो कावळ्यासारखं घरटं नाही बांधतो. सुगरणीचं घरटं तसंच बांधणार. हा त्यांच्याकडे जेनेटिक मेमरी आहे. माझं म्हणणं असं आहे आपल्याकडे जेनेटिक एक्सपिरियन्स आहे ॲडमिनिस्ट्रेशनचा, जो तुम्ही सरकारीच नाही तुमच्या व्यवसायामध्ये कोणत्या पण व्यवसायामध्ये कोणत्या पण प्रायव्हेटायझेशन जॉबमध्ये तुम्ही करू शकता. आपली मुलं सरकार दरबारी पण गेली पाहिजे, त्यासाठी UPSC दिली पाहिजे, ह्यावरती पण मी आग्रही असतो. जो CKP चेंबर ऑफ कॉमर्सचा उल्लेख सरांनी केला होता. आता आपल्यामध्ये झालं असं की सगळेजण फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर आहेत. म्हणजे तुझे बाबा LIC मध्ये होते. तुझं तर कौतुकच आहे की संतोष तुला असं वाटलं की मी व्यवसाय करावा. तू आज एक डिग्री घेतलीस केमिस्ट्रीमध्ये, म्हणजे इंजिनियर झालास केमिकल, आणि त्यानंतर एखाद नोकरी शोधण्यापेक्षा व्यवसाय करावा असं वाटलं तर कौतुक आहे. म्हणजे जे फर्स्ट जनरेशन एंटरप्रिनर आहे त्यांना आधार कोणाचा आहे? स्वतःच्या स्वप्नांचा. आणि मग आजूबाजूला कोणतरी तुला काय प्रेरणास्थान असतील तसा. पण ह्या लोकांना जर उद्या सरकाराकडनं मिळणारे काही फॅसिलिटी याची माहिती पाहिजे असेल. MSME इंडस्ट्री आपल्यासाठी काय करते? आज मिनिस्ट्री ऑफ MSME आहे आपल्या
तुझ्यासारख्या तरुणांना खूप मोठी मदत करणारी एक इंडस्ट्री आहे, मिनिस्ट्री आपल्याकडे आहे. ज्यावेळेला आम्ही चेंबर ऑफ कॉमर्स सुरू केलं तर योगायोगाने की हेड करणारा माणूस गुप्ते होता आणि त्या माणसाने तर खूप मदत केली आम्हाला. मग आपण अशी माणसं सोडली की तिकडे पण आपल्याला आपली माणसं दिसतात. आणि मग या CKP चेंबर्समधल्या तरुणांना व्यवसायाचं प्रशिक्षण देणं, त्यांना कोणत्या ऑपॉर्च्युनिटी सांगणं, एखादं इन्क्युबेशन. आज सुळे साहेबांसारखा एखादा त्यांनी इपॉक्सी रेझिनमध्ये त्यांनी काम केलं आहे, प्लॅस्टिक इंडस्ट्रीमध्ये यांनी काम केलं आहे. उद्या तुला असं वाटलं की अरे मला इपॉक्सीमध्ये जायचं आहे तर कोण हा एक प्रश्न विचारला तर मी सांगू शकते अरे ब्लाइंडली शिकू. उद्या मला एखाद्या तरुणाने विचारलं की दादा मला मॅन्युफॅक्चरिंगला जायचं हाऊसकीपिंग मटेरियल, मी जाईन का संतोष शिकार काढायची बोललो. आणि त्यांनी काय होणार आहे, तुझं पण स्पॅन वाढणार आहे, त्याला पण एक फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन स्ट्रॉंग मिळणार. हे द्यायचा आम्ही चेंबर ऑफ कॉमर्समध्ये प्रयत्न केला. तिथे पण तरुणांचा सहभाग वाढला. कोजागिरीचे कार्यक्रम ठेवतो ना आपण कवितांचे वगैरे, अजिबात येत नाहीत. अजिबात लोक परत कोजागिरीच्या कार्यक्रमाला येत नाहीत, ते भावगीतं वगैरे त्यांना नको असतात. मग आम्ही काय केलं, मी एक तरुणांचा क्रिकेटचा कार्यक्रम ठेवला. तुम्हाला माहिती आहे CKP प्रीमियर लीग होते मुंबईमध्ये. CKP प्रीमियर लीगमध्ये किती संघ खेळतात हे तुम्ही सांगितलं तर तुम्हाला बराच धक्का लागेल. CKP प्रीमियर लीगमध्ये कमीत कमी 12 आणि जास्तीत जास्त 18 संघ खेळतात आणि हे संघ वेगवेगळ्या ठिकाणावर आले असतात. CKP पॅन्थर्स पेंट, नाईट रायडर्स आणि काय काय नावं, एक्सलंट नावं असतात. चिंबोरी वॉरियर्स नावाची टीम आहे आमच्याकडे जिंकली. CKP फायरबर्ड्स नावाची टीम आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या, जर तुमच्या 18 ह्या टीम्स, मुलींच्या 2 टीम्स, 20 टीम्स झाल्या तर 240 तरुण तिकडे उभे असतात क्रिकेट खेळायला. त्यांची सपोर्ट टीम वेगळी असते, त्यांना एन्करेज करायला आलेली. अशा कार्यक्रम होतं का, अर्थात मी जिथे राहतो तिथे सगळं शक्य आहे, कारण तिकडे CKP लोकांची तेवढी लोकसंख्या आहे जे इथे शक्य नाही आहे. परंतु त्या तरुणांना असं का वाटत नाही की आपण CKP हॉलच्या त्या दीप संध्येमध्ये जाऊया किंवा सकाळच्या दिवाळी पहाटला जाऊया, त्यांना नाही वाटत. पण तिथे आपण त्यांच्या आवडीचे कार्यक्रमच ठेवत नाही. जे एखाद्या कार्यक्रमात स्टँडअप कॉमेडियनचा शो ठेवा. एक पुण्याला छान आपला CKP मुलगा आहे पुष्कर बेंद्रे म्हणून, भाडीपामध्ये होता, त्याचा कार्यक्रम ठेवा ना एकदा, बघा तरुण येतील की नाही. तर तरुणांना आकर्षित करणारे कार्यक्रम ज्या दिवशी आपण ठेवू. आज मी पण सिनियर सिटीजन आहे, मी पण 60 क्रॉस केलेलं आहे. आपण आपल्याच विचारांनी चालू ना, ती मुलं येणार नाही आहेत. यांच्या घरात बसल्यानंतर मी यांना म्हटलं सर तरुणांना आणायचं असेल तर आपल्याला काय करायला लागेल, आपल्याला आपल्या पुढच्या सोडायला लागतं. ज्या दिवशी तुम्ही हे करायला तयार व्हाल त्यावेळेला त्यांना दिसेल इकडे वेकन्सी डेव्हलप झालेली, तिकडे मी जाईन. आणि म्हणून 28 जूनला आम्ही कार्यक्रम केला अखिल भारतीय स्तरावरती, तो म्हणजे युवा महोत्सव. आणि युवा महोत्सवातली सर्वात मोठी कंडिशन अशी होती की ज्या 3 संस्था होत्या, म्हणजे एक आमची संस्था, एक ठाणे CKP सोशल क्लब आणि एक डहाणू पालघर चांदसेने काय असतं प्रमुख समाज. त्या तिघांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, उद्घाटन समारंभ झालं की तुमचं इकडनं बाहेर पडणं कंपल्सरी आहे. तुमच्यासाठी बसण्याची व्यवस्था दुसऱ्या हॉलमध्ये TV लावली तुम्हाला बघायला. तुम्हाला मुलांबरोबर बसायचंच नाही आहे. जेन्झी मिलेनियल्स मुलं काय बोलतील हे तुम्हाला कळणार नाही आणि तुम्ही समोर असेल तर ते एक्सप्रेस करू शकणार नाही आहेत स्वतःला. असे प्रयत्न आमचे सुरू आहेत. आता हे सगळं ह्या मुलांवर असताना बघा, ॲक्च्युअली सांगू आपल्या जनरेशनला, ओव्हरऑल आपल्या जनरेशनला फार मोठा प्रॉब्लेम असं नाही. आपला प्रॉब्लेम आपल्या मुलांची लग्न कशी करायची. इथे ज्यांची मुलं असतील, ज्यांची लग्न झाली नसेल, ज्यांचं वधूचं संशोधन सुरू असेल, ज्यांना चांगला जावई शोधत असतील, त्यांनाच हे कळेल. पण बाकी आपण एक प्रकारे आपण सेटल झालेलो आहोत, आपलं नोकरीतनं बाहेर पडलेलो आहोत, व्यवसायातनं एक रिटायरमेंट घेतलेली. मुलांचे प्रश्न काय आहेत हे फार महत्त्वाचे. आज मुलांना शिक्षणाचे फार मोठे इश्यूज असतात. हजारो, म्हणजे आपल्याला आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि जे स्कूल ऑफ आर्ट्स सोडलं तर फार काही स्कोप नव्हतं. आज मुलांना मोबाईलवरती एवढे ऑप्शन्स दिसतात आणि मुलं एवढे विचारणे आपल्या पुढे आहेत. मग त्यांचा अर्थ पुढे, त्यांचा अर्थ शिक्षणाच्या पैशासाठी, प्रवासासाठी, जागेसाठी. आज साताऱ्याच्या एका मुलाला वाटलं की मला मुंबईत जाऊन शिकायचं आहे, तर पहिले तर शिक्षणाचा खर्च असेल, त्याला मुंबईत राहायचा खर्च असेल. शिक्षणाचा खर्च ठीक आहे, प्रत्येक आई वडील काही करतात मुलांना, मग राहायची सोय काय करायची. तर आमच्या लोकात तर खूप चाललं आहे की या मुलांसाठी एक ठाणे मुंबईमध्ये छोटंसं काय होईना पण एक अशी जागा असावी की त्यांना तिथे त्यांचं शिक्षण पूर्ण करता आलं पाहिजे. नोकरीसाठी येतात, इंटरव्ह्यू द्यायचे असतात, त्यांना तिथे असं वाटलं पाहिजे की आम्हाला हॉटेलचा खर्च नाही. 4-5 हजार रुपये हॉटेलचा खर्च आहे मुंबईमध्ये, मग आपलं स्वतःचं घर असेल तर कसं होईल. अशा प्रकारे आम्ही तोही विचार करतो.
मुलांना शिक्षणासाठी पैसे लागतात. आज नशिबाने आपल्याकडे एक चांगली संस्था आहे, TKP एज्युकेशन सोसायटी आपल्याकडे चांगलं फंडिंग देतात मुलांना. कोणत्याही व्याजाशिवाय कर्ज देतात आणि कर्ज मुलांनी त्यांचं शिक्षण संपलं की भरायचं. म्हणजे मुलाच्या आईवडिलांना काही त्याचं बर्डन नाही. अशी संस्था आपल्याकडे आहे. त्याची माहिती अनेकांना नसते. ही पण माहिती आम्ही देत असतो. कधी कधी ते लोकही आमच्याबरोबर येत असतात. चिपळूणच्या कार्यक्रमात ते लोक आमच्याबरोबर होते, अजित कोंडविलकर वगैरे. ही माहिती आपल्याला कधी होते की आज आपण बसलो, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती मिळणार. आज तुमच्याकडे त्या लोकांचा नंबर येणार सगळ्यांकडे. मग तुमच्या कुटुंबामध्ये, तुमच्या नातेवाईकामध्ये असं वाटलं तर त्यांना संपर्क साधा, त्यांच्याकडनं आपण हे घेऊ शकतो. विवाह हा खरंच एक मोठा प्रॉब्लेम आहे. मुलांना आपल्या मुलांना मुली न मिळणं आणि मुलांची वाढती वय झालं असं ना की हल्ली मुलांचं लग्न करण्याकडे पण असं काही फार काही उत्साह दिसत नाही. कॅज्युअली घेतात. म्हणजे 26, 27, 28 वर्षाच्या 30 वर्षाच्या मुली आहेत, काय नाही त्यांच्या घरातही काही नसतं आणि पण त्यांचे प्रेफरन्स असतात. ते शिकत असतात, त्यांना चांगल्या